राजनीतिक पार्टी ने तेली समाज को उम्मीदवारी देने की मांग तेली समाज द्वारा आयोजित विचार मंथन बैठक के बाद आयोजित पत्र परिषद में की। चुनाव की घोषणा होते ही राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई है। भाजपा ने तो अपना उम्मीदवार घोषित किया, परंतु कांग्रेस में टिकट को लेकर भारी घमासान चल रहा है। ऐसे में इस बार चुनाव में राजनीतिक दलों ने पूर्व विदर्भ अथवा चंद्रपुर लोकसभा क्षेत्र में तेली समाज को प्रतिनिधित्व देने की मांग तेली समाज संगठनों के प्रतिनिधियों ने आयोजित पत्र परिषद में की। इस पर विचार नहीं किया गया तो चुनाव में तेली समाज अपना निर्णय लेगा, ऐसी चेतावनी भी दी गई। रविवार को चंद्रपुर में तेली समाज की विचार मंथन सभा हुई, जिसमें विविध राजनीतिक पार्टी संगठन के प्रतिनिधि इस बैठक में एकजुट हुए थे। पिछले वर्ष कांग्रेस ने चंद्रपुर से तेली समाज के कांग्रेस नेता विनायक बांगड़े को उम्मीदवारी दी थी, परंतु ऐन समय पर उन्हें दी हुई उम्मीदवारी वापस ली थी, जिससे तेली समाज में कांग्रेस के खिलाफ रोष निर्माण हुआ था। पूर्व विदर्भ में जिले में तेली समाज की संख्या ज्यादा है। इसके पूर्व तेली समाज के अनेक सांसद विधायक के रूप में विविध राजनीतिक दलों में प्रतिनिधित्व किया। नागपुर से गोविंद राव वंजारी, चंद्रशेखर बावनकुले, वर्धा से दिवंगत प्रमोद शेंडे, विधायक रंजीत कांबले, चंद्रपुर से शांताराम पोटदुखे विविध राजनीतिक पार्टियों द्वारा राज्य व देश में प्रतिनिधित्व किया। चंद्रपुर में शांताराम पोटदुखे के निधन के बाद तेली समाज को राजनीतिक पार्टी द्वारा प्रतिनिधित्व देते समय दूजा भाव किया गया। वर्धा में भाजपा ने तेली समाज के वरिष्ठ नेता रामदास तड़स को उम्मीदवारी दी। चंद्रपुर में भाजपा ने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार को उम्मीदवारी जाहिर की, किंतु कांग्रेस ने अब तक किसी को उम्मीदवारी नहीं दी है। 2 दिन बाद उम्मीदवारी आवेदन भरना प्रारंभ होगा, जिससे तेली समाज को प्रतिनिधित्व देने वाले राजनीतिक पार्टी के साथ तेली समाज एकनिष्ठ रहेगा। ऐसी जानकारी पत्र परिषद में प्रकाश देवतले ने दी। चंद्रपुर लोकसभा क्षेत्र में तेली समाज की संख्या अधिक होकर तेली समाज सभी राजनीतिक दलों के लिए निर्णायक साबित होगा, जिससे तेली समाज की दखल लेकर लोकसभा की उम्मीदवारी तेली समाज के नेताओं को दे। संपूर्ण तेली समाज पक्षीय मतभेद भुलाकर उस उम्मीदवारी के पीछे खड़ा रहेगा। ऐसा आश्वासन भी इस समय विविध राजनीतिक दलों के प्रतिनिधियों ने इस समय दिया, अन्यथा तेली समाज अलग भूमिका लेगा, ऐसी चेतावनी भी दी गई। विचार मंथन बैठक समेत पत्रकार परिषद में पूर्व विधायक देवराव भांडेकर, प्रकाश देवतले, विनायक बांगड़े, बबन राव फंड, अजय वैरागड़े, जितेंद्र इटनकर, आशीष देवतले, नीलेश बेलखेड़े, छबू वैरागड़े, आकाश साखरकर आदि उपस्थित थे। इस बैठक संदर्भ में समाज के वरिष्ठ लोगों ने अपनी प्रतिक्रिया दी। निश्चितच मागच्या वेळेस जे आहे पक्षातील काही लोक नेत्यांनी जे आहे विरोध केला होता आणि त्यामुळे जे आहे आदरणीय विनायक भाऊ बांगड़े यांना जे आहे ती सीट देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग ती सीट काढण्यात आली। तो सुद्धा राग या तेली समाजामध्ये आहे आणि म्हणून या काँग्रेस पक्षाची सीट फायनल व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी जे आहे आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने तळस साहेबांना दिलेली आहे वर्धेमधून। पण राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने आमच्या समाजाचा विचार करावा ही आमची भावना आहे। अजून त्या गोष्टीला वेळ आहे आणि म्हणून आजच आम्ही आपली भूमिका स्पष्ट करू शकत नाही, परंतु समाज बांधवांची जी भावना आहे ते आपल्या माध्यमातून राष्ट्रीय पक्षापर्यंत जावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे। नाही, या ठिकाणी आमची मागणी पूर्वीपासूनच आहे की पूर्व विदर्भामध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्व विदर्भातून जे जिल्हे पूर्व विदर्भामध्ये येतात त्यामधून जे आहे तो चंद्रपूर जिल्हा सुद्धा पूर्व विदर्भातच येतो आणि ज्यावेळेस पक्षांनी मागणी केली होती त्यावेळेस पक्षाकडे मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आमचं सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तेली समाजाचे जे वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षामध्ये काम करत असतात त्या लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती आणि ती मागणी आमची कायम आहे। आणि आज या मंथन सभेच्या माध्यमातून जे आहे समाज बांधवांनी जी भावना होती ती आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित केली आहे। असं काही नाही, मागच्या वेळेस मला तिकीट देण्यात आली होती, परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि त्याच्यात काही केंद्रीय माजी मंत्री देखील त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी देखील माझा विरोध केला। आणि तुम्हाला माहित असेल की त्यांनी स्वतः एका राजुराच्या एका व्यक्तीची क्लिपिंग त्यांनी अशोक चव्हाणांनी त्या ठिकाणी वाजवली, पूर्ण महाराष्ट्रभर केली आणि माझा विरोध करण्याचं काम त्यावेळेस अशोक चव्हाणांनी देखील फार मोठ्या प्रमाणात केलं। परंतु पक्षाने मला तिकीट दिली होती आणि काँग्रेसच्याच काही नेत्यांनी माझा विरोध केला आणि त्यामुळे माझी तिकीट त्यावेळेस कटली। यावेळेस आमचं म्हणणं असं आहे की पूर्व विदर्भातून तेली समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला
तेली समाजाचे जे काँग्रेस पक्षामध्ये जे काम करतायत त्या व्यक्तीला तिकीट देण्यात यावी आणि निश्चितच त्याच्या मागे समाज राहील एवढीच भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। मला तिकीट मिळाली का अन्य कोणाला मिळाली का हा प्रश्न नाही, परंतु समाजाच्या एका व्यक्तीला तिकीट पूर्व विदर्भातून मिळाव्यास पाहिजे एवढी आमची मागणी आहे। दिली नाही तर मग सर्व समाजाची बैठक घेऊन त्या प्रकारे आम्ही ठरवू आणि त्या प्रकारे आम्ही निर्णय घेऊ। परंतु आमची मागणी या आजच्या प्रेसच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून, या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून की समाजाला मोठ्या पक्षांनी, काँग्रेस पक्षाने एक तिकीट पूर्व विदर्भातून द्याव्यास पाहिजे एवढी आमची मागणी आहे।